पागदरे. आणि इथून मात्र या मॅच साठी आपल्यासाठी जोडले गेले एक महिला कॉमेंटेटर पूनमताई पागदरे, हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि जी आवड आपल्या समाजातून बघायला मिळते, महिलांना सुद्धा या क्रिकेटचा आनंद आहे. आणि जे कॉमेंटेटर जे आपल्याला लागलेले पुढच्या मॅच साठी महिला कॉमेंटेटर पूनमताई पागदरे हे सुद्धा जोडले जातील या मॅच मध्ये. आणि अशी आमची टीम, आणि या टीमच्या माध्यमातून आपण बघतो या दोन्ही पंच इथे मैदानामध्ये आपली जागा घेत असताना क्षेत्ररक्षण इथे जवळपास लागलं गेलाय. चला लवकरच फलंदाज जायचं मैदानाच्या आतमध्ये. दांडी संघ आपल्या 12 खेळाडू जरा पाठवायचा दांडी संघ असेल तर प्लीज पटकन. आहेत का? थँक्यू. आलेला आहे. तर क्षेत्ररक्षण इथे माझ्या सातवाडी संघाचा लागलाय. पहिली मॅच आपण बघतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. मिस्टर राहुल, त्याचबरोबर त्याची साथ देण्यासाठी मिस्टर दिपेन. तर आपण विचार करू शकता आता महिला वर्गाकडनं खास करून तयारी दर्शवलेले पूनमजी पागदरे आपण बघू शकाल. भरत चिखलीकर यांच्या बहीण आहेत आणि त्यांना आवर्जून या ठिकाणी कॉमेंट्री करण्याची संधी आम्ही त्यांना घेणार. तर मला वाटतं त्यांनी तयारी दर्शवलेले आहेत. त्यांच्याकडनं मी हा माईक सुपूर्त करतोय. पूनमजी, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे तसेच अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचे सगळ्यांचे मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करते मी पूनम योगेश पागदरे. महत्त्वाचं सांगेन ते म्हणजे आज मला जे काही समालोचन करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतेय आणि माझ्या समालोचनाला सुरुवात करतेय. तर आता मी जाते ते म्हणजे मैदानाच्या दिशेनं दोन्ही पंच उमरोळी गावातून आपल्याला लाभलेले आहेत. सातपाटी संघाने मात्र टॉस जिंकून मात्र क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि फलंदाजीसाठी मात्र दांडी ब संघाला आमंत्रित केलेलं आहे. पहिला षटक घेऊन सातपाटी संघाकडून गोलंदाज असतील ते म्हणजे विकी. पहिला चेंडू दीपू ह्यांच्यासाठी खोलवर पद्धतीचा चेंडू. दीपूला काही समजलं नाही आणि डॉट पद्धतीने चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना सातपाटी संघाकडून चांगला असा चेंडू म्हणता येईल विकी ह्यांच्याकडून. एक चेंडू आणि 0 धावा. राईटम द ओव्हर द विकेटचा मारा करीत असताना विकी पुन्हा दुसरा चेंडू घेऊन दीपू यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचा चेंडू बॅटीला ब्रश होऊन जातोय तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या पाठी. एक सिंगल धाव मात्र मिळेल. इथे संघाचा श्री गणेश होतोय. दांडी ब संघाचा 2 चेंडू मात्र टाकून झालेले आहेत आणि 1 धाव मात्र संघासाठी. आता षटक क्रमांक 1 मैदानात तिसरा चेंडू घेऊन येतील विकी. त्यांच्या समोर असतील ते म्हणजे राहुल तामोरे. चांगल्या पद्धतीचा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. सिंगल धाव मात्र इथे रोखू शकणार नाहीयेत. पाहायला गेलं तर दांडी ब संघाकडून बलाढ्य असे 2 फलंदाज राहुल तामोरे आणि दीपेन तामोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच सातपाटी संघाकडून सुद्धा गोलंदाज विकी चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू हाताळत असताना पुन्हा चौथा चेंडू घेऊन. फुलटॉस चेंडू होता परंतु काही त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये दीपू यांना. सिंगल धाव मात्र इथे मिळेल. षटकातील 5वा चेंडू पुन्हा घेऊन येतील विकी. पाचवा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा पार. 4 धावा करता येते. डीजेला संधी. वाजव डीजे.
विकी टू राहुल. चांगल्या पद्धतीचा चेंडू जातोय तो म्हणजे एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एक षटक मात्र इथे संपुष्टात आलेला. एक षटकार उत्तरार्ध धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 धावा दांडी ब संघाच्या. चांगलं असं षटक म्हणता येईल विकी यांचं, कारण ब संघाचे मात्र फलंदाज दांडी ब संघाकडून बलाढ्य असे फलंदाज असून सुद्धा सातपाटी संघाने मात्र इथे चांगलं षटक म्हणता येईल. सातपाटी संघाचं मात्र मनापासून कौतुक असेल, कारण ते आपल्याला कधी ओपनच्या क्रिकेट असो किंवा कुठल्याही गावात टुर्नामेंट असू दे त्यांचं मात्र इथं सहभाग नसतो, तरी सुद्धा आज ते क्वार्टरमध्ये मात्र प्रवेश करतायत. खूप खूप अभिनंदन. दुसरं षटक घेऊन येतील ते म्हणजे न्यू गोलंदाज प्रतीक. तर पहिल्या षटकाचं खेळ इथे पूर्ण झालं. एक षटकानंतर धावसंख्या 8. तर नक्कीच मी एक माहिती पोहोचवतो की सातपडी 11 सातपडी 16 फायनल आतापर्यंत मजल मारल्या सातपडी संघाने. एक चांगला संघ आहे, परंतु अखिल भारतीय मांगेला समाज थोडेसे प्लेअर वेगळे आहेत. जवळपास प्लेअर आहेत 11 सातपडीचे खेळाडू आहेत. जवळ पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. दुसरा षटक घेऊन येताना राहुल इथून मात्र फलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. इथून मात्र पंचांचा इशारा होतोय 16 चेंडूचा. आमंत्रित रूपात धावसंख्येत 1 भर पडली गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचताना 9 वर. तर सुंदर असं हे समालोचन आपल्याला बघायला मिळतंय. महिला समालोचन आपल्याला बघायला मिळत आहेत. पूनम ताई तर नक्कीच कंटिन्यू करतील या मॅच मध्ये. तरी ती मात्र संधी ऑन झाली होती रनआउटची, परंतु संधीचा फायदा मात्र इथे उचलता आला नाही. चूक मात्र इथे घडला घ्यायचं मी म्हणेल क्षेत्ररक्षण. आणि त्यानंतर जी संधी निर्माण झाली होती रनआउटची ती मात्र इथे गमावताना सातपाडी संघ. मागची मॅच नक्कीच प्रशंसा मात्र इथे केली जाते सातपाडीची. ज्या पद्धतीने मॅच इथे येऊन पोहोचला सातपाडी संघ खरोखरच अप्रतिम गोलंदाजी मात्र ज्या पद्धतीने केलं सातपाडी संघाने तीच मात्र भूमिका तेच मात्र गोलंदाजी घेऊन येत असताना इथून मात्र दांडी संघ विरुद्ध आतापर्यंत बांधून ठेवला दांडी संघाला 10 धावा धावफलकावर लागले गेलेत. पूर्ण एक चेंडूचा खेळ झाला. पुढचा चेंडू घेऊन येताना पुन्हा एकदा मिस्टर. यावेळी मात्र विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. जेल होईल का काय तर नक्कीच होतंय. इथून मात्र विकेट मित्र बॅक टू द डग आउट. डिवेट जातोय तंबू चासऱ्याला वाजवडी जाईल. संगीत आपल्या कानी पडलंय. मिहाय कोहली नक्कीच शहानजहान आहे आपल्या मांगेला समाजाची. ज्या पद्धतीने डीजेने सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं. नक्कीच विनंती असेल की वारंवार हे सुमधुर संगीत थोड्या वेळाने आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, कारण की आपल्याला सामने बघायला मिळतात अखिल भारतीय मांगेला परिषदच्या माध्यमातून. आणि समाजाचं जर संगीत वाजलं तर नक्कीच इथून मात्र प्रत्येकाच्या अंगात रोमात हे मात्र गाणं वाजलं जाईल. जाऊन मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र विकेट. इथं पुढचा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू घेऊन जातोय. एक धावेसाठी एक धाव इथे सहज घेतलाय. नवीन फलंदाज होतोय. भाईच्या रूपामध्ये एक धाव इथे मिळली जाते. तर नवीन फलंदाजाला मिस्टर कुशल फलंदाजी मार्कवर आम्हाला बघायला मिळाला. तर एक धाव घेतली गेलाय, कारण दीपेन मात्र इथे परतवला गेलाय पहिल्या विकेटसाठी.
पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी करतो प्रत्येक इथून मात्र विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू इथून मात्र जवळपास असला होता चांगला प्रयत्न परंतु चेंडू निघून गेलाय बिग 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 षटकार राहुल नावाचा ब्रँडेड फटका वाजवडीचे पण चांगला फटका इथून मात्र राहुलच्या बॅटमध्ये पाहिला इथून खराब चेंडू होता पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिग 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 फटका चेंडू निघून जातोय सीमा पारसाठी षटकार वाजवडीचे नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा मात्र वेधून घेतला राहुल यांनी काय बॅटिंग करतो बॅक टू बॅक 2 षटकार राहुलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात अप्रतिम फटकेबाजीतून मात्र आक्रमक रूप धारण घेतलंय राहुल यांनी या दुसऱ्या षटकामध्ये स्कोर बोर्ड मात्र थांबला होता परंतु 23 वर जाऊन पोहोचलाय जलद गतीने शेवटचा चेंडू असेल या षटकातील मिस्टर प्रतीक येतोय घेऊन पुन्हा एकदा सामोरं जा राहुल शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॅट मात्र ग्लान्स करा चेंडूला इथून मात्र कलात्मक फटका चेंडू निघून जाईल मस्तकाला दस्तक देऊन सीमा पार बिग 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 षटकार वाजवडीचे तर षटकाराने धावसंख्या 29 वर जाऊन बसलाय 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय 2 षटकाचा खेळ पूर्ण 29 वर जाऊन बसला असताना स्कोअर दांडी संघाच्या 1 गडीच्या मोबदल्यामध्ये दरम्यान तो व्यक्ती जातो डीजे जवळ देतो डीजेला थँक्यू तर नक्कीच गोड आवाज जो आपल्याला प्रयत्न होता महिलांचा एक कॉमेंटेटर आपल्याला बघायला मिळतात कॉमेंटरी बॉक्समध्ये मिस्टर पूनम पागदरे जे आपल्याला बघायला मिळतात गोड आवाज आहे चांगली कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून होतोय मी पूर्ण एकदा जवळतोय त्यांच्या हातात माईक सोबत जातोय त्यांच्या जवळ तेव्हा पुन्हा एकदा सातपाटी संघाकडून 2 षटक मात्र हाताळलेले आहेत आणि 2 षटका उत्तरार्ध धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 तिसरं षटक घेऊन येतील ते म्हणजे पुन्हा विकी पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्यांनी खर्च केला होता चांगलं असं षटक टाकलं हाताळलं गेलं होतं त्यांच्या माध्यमातून आता पुन्हा विकी यांना आणि एक फलंदाज मात्र इथे बाद होतोय तो म्हणजे दीपू यांच्या स्वरूपात परंतु आता वैयक्तिक पहिलं षटक आणि आता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजे विकी त्यांना सामना करतील ते म्हणजे कुशल तामोरे कशा पद्धतीने खेळी करतील पहिला चेंडू राईट ऑन द ओव्हर द विकेट चांगला खेळून काढलेला चेंडू जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि सिंगल धाव मात्र परिपूर्ण होत असेल ती म्हणजे दांडिया संघाकडून एक धावाने धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 30-30 दुसरा चेंडू पुन्हा राहुल सामना करतील विकी यांना चांगला असं सूर्यकुमार कॉपीबुक स्टाईल न मारलेला हा 1 बाउन्स चौकार येतोय राहुलांच्या माध्यमातून वाजव डीजे लागली आहे पुन्हा तिसरा चेंडू घेऊन विकी चांगला असा चेंडू राहुलला काही समजला नाही आणि डॉट पद्धतीची इथे सांगता होता ना
चांगला असा चेंडू म्हणता येईल, राहुलला काही समजला नाहीये. 3 चेंडू मात्र इथे समाप्त होत आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा विकी राहुल यांच्यासाठी बोबाडा एंड कडून. चौथा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू, पण सन्मान देत असताना राहुल तामोरे सिंगल धाव मात्र इथे मिळेल. पॉइंटच्या दिशेनं खेळून काढलेला हा चेंडू. 35 धावा मात्र इथे धाव फलकावर लागतायत दांडी ब संघाच्या. तिसऱ्या षटकातील वैयक्तिक असं दुसरं षटक. 5वा चेंडू. कुशल तामोरे कशा पद्धतीने बॅटिंग करतील पाहावं लागेल. चांगला सन्मान दिलेला ह्या चेंडूला. सिंगलवर मात्र इथं थांबवलं जाईल. चांगलं षटक म्हणता येईल विकी यांचं. अचूक पद्धतीचा खोलवर पद्धतीचा हा चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते ते म्हणजे विकी यांना. शेवटचा चेंडू शेष असेल तो म्हणजे तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे शेष असेल. राहुल तामोरेला काहीतरी कानमंत्र देत असताना कुशल तामोरे शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळतील. राहुल मात्र 10 बॉल 30 धावा. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू विकी यांचा. राहुल तामोरेला काही समजला नाही आणि बीट होताना दिसतोय. राहुल तामोरे 3 षटक मात्र इथे परिपूर्ण झालेले. 30 षटकार्ध धावसंख्या होती ती म्हणजे 36. राहुल मात्र 10 चेंडू आणि 35 धावावरती खेळतोय. वैयक्तिक 30 धावा असं आपल्या संघासाठी राहुल तामोरे यांनी जमा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चांगली अशी फलंदाजी म्हणता येईल राहुल तामोरे यांची. चौथं षटक घेऊन येतील आता सातपाटी संघाकडून. प्रज्योत आणि मागच्या मॅचला चिंचणी आणि सातपाटी यांचा सुंदर असा मॅच आपण पाहिला असेल. त्यामध्ये 5 चेंडू मध्ये 6 चेंडू आणि 5 धावाचं असं समीकरण 6 बॉल 11चं असं समीकरण असताना त्यांनी मात्र 5 बॉल 5 पहिल्याच बॉलात षटकार येऊन सुद्धा 5 बॉल 5 असा सामना होत असताना सुद्धा त्यांनी डिफेन्स केलेला आहे. असाच मात्र आता गोलंदाज आपल्या समोर येतोय सातपाटी संघाकडून. प्रज्योत त्यांना सामना करतील ते म्हणजे कुशल तामोरे. मागेला एंड कडून मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता प्रज्योत. आता मात्र काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आपल्या सातपाटी गावासाठी ते मात्र इथं आता पाहावं लागेल. त्यांना सामना करतील ते म्हणजे कुशल तामोरे. चांगल्या पद्धतीचा चेंडू. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धावा मात्र इथे परिपूर्ण होतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू इथे. आता दुसरा चेंडू चा सामना करण्यासाठी समोर असतील ते म्हणजे राहुल तामोरे. आक्रमक फलंदाज आपल्या समोर पाहायला मिळतील. त्याची बॅट मात्र आता तळपू लागली आहे. दुसरा चेंडू. अंपायर मात्र इथे डॉट चेंडूची सांगता होत असताना राहुल तामोरे बीट होत असताना इथे पाहायला मिळत आहेत. चांगला असा चेंडू म्हणता येईल प्रज्योत यांचा. तिसरा चेंडू मागेला एंड कडून त्यांना सामोरे पुन्हा जातील राहुलला मात्र आता कमबॅक करावं लागेल. तिसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा परंतु हा येतोय षटकाराकरिता. चांगली फळी मात्र राहुलची तडपू लागली आहे इथे षटकाराकरता. वाजव डीजे. चौथा चेंडू मागेला एंड कडून पुन्हा प्रज्योत राहुल यांच्यासाठी.
चांगला चेंडू, चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल स्क्वेअर लक्ष्य दिशेनं. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील पुन्हा प्रज्योत. कुशल ह्यांच्यासाठी. कुशलची मात्र बॅट आता इथं काय बोलेल ते पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू, बॅटीची डॉपेज लागून चेंडू जातोय तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सिंगल धाव मात्र इथे परिपूर्ण होते. शेवटचा चेंडू मात्र शेष असेल चौथ्या षटकातील प्रज्योत ह्यांचा. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र इथे शेष असेल. त्याचा सामना करतील ते म्हणजे राहुल तामोरे. पाहावं लागेल कशा पद्धतीने समाचार घेतायत प्रज्योत ह्यांचा. चांगला सन्मान देऊन चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढला होता, परंतु एक धाव परिपूर्ण होते. एक धावाच्या वरती काही मिळणार नाहीये आणि चांगलं षटक म्हणता येईल. 10 धावा मात्र इथे खर्च केलेल्या आहेत प्रज्योतांनी. 4 षटकांच्या उत्तरार्ध स्कोर बोर्ड पोहोचतोय तो म्हणजे 46. दांडी ब संघाचा 2 षटक मात्र इथे शेष असतील सातपाटी संघाचे. आणि बलाढ्य असे फलंदाज दांडी ब संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल तामोरे तसेच कुशल तामोरे. मग सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अखिल भारतीय मंगला समाज परिषदेच्या या क्रीडा महोत्सवामध्ये, जिथे आपण रौप्य महोत्सव साजरा करतोय. गेली 24 वर्ष आपण दरवर्षी या पद्धतीने क्रीडा महोत्सव पाहतो आणि यावर्षी सुद्धा हा क्रीडा महोत्सव गावदेवीच्या या मैदानावर आपण पाहतो. केडी हायस्कूललाही काल या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. काल अनेक खेळ आपण पाहिले आणि आज ज्या खेळाची सर्वांना आतुरतेने वाट पाहतो, जसं आम्ही नेहमी म्हणतो की मांगेला समाजाचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं, तोच हा क्रीडा प्रकारातील खेळ अर्थात क्रिकेट. जसं तुम्ही कधी जर जामनगरमध्ये गेलात तर त्यामध्ये म्हटलं जातं की खेलो का खेल राजा जिसे क्रिकेट कहते. आणि हाच क्रिकेट पुन्हा एकदा या गावदेवीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं, जिथे 2 प्रतिस्पर्धी संघ आमने सामने. एका बाजूला सातपाडी, एका बाजूला दांडी. इकडे मात्र हा चेंडू टॉप एज लागला, चेंडू हवेत आहे. जोपर्यंत कव्हर पॉईंटमध्ये चेंडू अडवला जाईल, ज्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय, क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावा मात्र मिळतील. अपील जरूर तिकडे लाऊड झाली होती, परंतु अपीलमध्ये तेवढं दम नव्हता आणि त्यामुळे धावसंख्या इकडे मात्र 2 वाढेल. चांगली गोलंदाजी विचार केला तर विपुल हे षटक हाताळतोय. 5चा सामना कोण विसरेल, ज्या पद्धतीने चिंचणी बी विरुद्ध सातपाडी जो सामना रंगला आणि त्या सामन्यात प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढले गेले आणि शेवटचे सनी सातपाडीने तो विजय मिळवला होता. परंतु या सामन्यात राहुल काय फलंदाजी खेळतोय, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं जाणार का हा प्रश्न आहे. कारण 16 चेंडू 40 धावांची आतापर्यंत तो खेळी करतोय आणि 1 मॅन आर्मी. जसं पहिला विकेट गेला होता, दीपेन आऊट झाला. दीपेन आऊट झाल्यानंतर परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. पहिल्या षटकात विकीने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये जे 3 लगातार षटकार सामन्याचं चित्र बदलणारे होते. विपुल पुन्हा एकदा केडी हायस्कूल लेनकडून गोलंदाजी मार्कवर. यावेळी आकडूपडे चेंडू होता आणि इनसाइड आउट. व्हॉट अ बॅटिंग, याला म्हणतात क्लास. आपण नेहमी म्हणतो की फॉर्म इज अ टेम्पररी आणि क्लास इज अ परमनंट, आणि त्याच पद्धतीचा फटका होता. 5 चेंडू इकडे मात्र 1 बाउन्स 4 चौकार. 44 वर जाऊन पोहोचतोय. जाऊया डीजे
कडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. सेवागचा जर्सी नंबर 44 आणि त्याच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते आहे. 44 वर जाऊन पोहोचल्या. 17 चेंडू त्यांनी खेळलेत. गोलंदाज विपुलला मात्र थोडंसं रणनीती बनवावी लागणार आहे, कारण रन मशीनला कुठेतरी थांबावं लागणार आहे. ज्या पद्धतीने सध्या आपले भारतीय लष्कर ज्या पद्धतीने फायरिंग करतायत ना, त्याच पद्धतीने चौकार षटकाराची फायरिंग सध्या राहुल तामोरे करतोय. यावेळी हा चेंडू गलीच्या क्षेत्रातून जातोय. पाहिजे तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. करण तिकडे येतोय चेंडूवर, चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू पकडणं आणि थ्रो करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तिकडे मात्र सिंगल मेल. आपल्याबरोबर पूनमताई जोडल्या गेल्या होत्या. खरं तर महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि अखिल भारतीय मंगला समाज परिषदेच्या या क्रीडा महोत्सवात त्या महिला कशा पाठीमागे राहतील. आणि पूनमताईंनी केलेलं आजचं हे प्रदापन, त्यांचा डेब्यू हाही खूप महत्त्वाचा आहे. खरं तर दांडी बी विरुद्ध सातपाटी हा सामना त्यांनी मला वाटतं अधोरेखित करून ठेवावा, कारण चांगलं समालोचन त्यांच्याकडून ऐकायला मिळते आपला नाही. इकडे मात्र रिव्हर्स खेळायचा होता, अल्टीपल्टीवाला स्ट्रोक. तिकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे कुशल तामोरे. इकडे मात्र पंच सांगतायत 22च्या रूपाने ही धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 54. 54 धावा. 22च्या रूपाने ही एक धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरला आहे 54. हे षटक तेवढंच पद्धती महत्त्वाचं आहे, कारण हे 5वं षटक आहे. थोडासा लगाम लावला आहे सातपाटीकरांनी, नो डाऊट. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलला चेंडू हवेत आहे. जतीन मेहर मामाच्या गावचे टीम आहे आणि मामाच्या गावासमोर खेळतानाच कशा पद्धतीचा खेळ असणार आहे जतीनकडून आई बघितला जाईल. अब तक 56 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अब तक 56. नाना पाटेकरची ती फिल्म जिकडे मात्र एन्काउंटर स्पेशालिस्ट, आणि या मॅचमध्ये जर कोणी एन्काउंटर केला आहे तर एन्काउंटर केला राहुलनी. आणि ज्या पद्धतीचा तो खेळतोय 19 चेंडू 47 धावा, तर सातपाटीकरही कमी नाही आहेत. सातपाटीकरने या आधीच्या सामन्यात दाखवलं आहे की हम भी किसी से कम नाही. आणि ज्या पद्धतीचं सातपाटीचं नाव सध्या चर्चेत आहे तेही महत्त्वाचं आहे, कारण ध्रुव 11 सातपाटीनी जो काही सपाटा लावला आहे ना या संपूर्ण पालघर डहाणू तालुक्यात, कंटिन्यू फायनल्स मारण्याचा तो सपाटा, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. परंतु दांडी आणि इकडे मात्र ही दांडी हो फायदा. इकडे कदाचित हा झेल होऊ शकला असता. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. 49 आणि 50 कडे जाणार काही. 50 कडे जाता जाता डायरेक्ट हिट नाही. राहुल 50 या स्पर्धेतील पहिला अर्धशतक. टाळ्या वाजतायत. वेल प्लेड राहुल. सर्वांकडून टाळ्याचा गजर होत आहे. 20 चेंडूत 50 धावा, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. आणि पाणी पोचवायचं आहे, क्योंकि ये दिल मांगे मोर. आणि पाणी, खरं तर पाणी महत्वाचं आहे. डीजे कडे जाऊया आणि या मैदानाच्या धावा आणि अजूनही शेवटचा षटक बाकी आहे. पूनमताईकडे जाणार आहे. पूनमताई 5 षटकं 59 धावा, अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेडिक्शन घेऊया, कारण प्रेडिक्शन खूप महत्त्वाचं आहे. भले आता सध्याची स्थिती अशी आहे ना, तुझं माहेर नाही, आता तुझी सासूरवाडी दांडी आहे आणि तुझं सासर दांडी आहे आणि माझंही सासर दांडी आहे. आता इकडे मात्र ज्या पद्धतीचं, आणि माहेर माझं सातपाटी, कारण मी सातपाटीला बिलॉंग करतो. सामना खूप महत्त्वाचा आहे.
आणि चिंचणी आधीचा सामना तर झाला नो डाऊट, पण आता या 6 चेंडूत काय, कारण आपण पाहतो इकडे सध्या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता संतोषजी मर्दे आहेत, त्यानंतर प्रशांतजी नाईक आहेत, संदीप तामोर आहेत, आमच्या अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेचे सर्व कार्यकारिणी आहेत. सध्या त्या सामन्यावर चित्र ठेवून आहेत. प्रेडिक्शन ऐकायला आवडेल, कारण क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करणारे खूप कमी आहेत. 6 चेंडूत किती धावा येतील पूनमताई, काय वाटतंय? एंड असा आहे की तो इझिली आहे, कारण वाऱ्याच्या दिशेने बॉल मात्र बॅटीला पुश केला तरी सुद्धा इझी बाहेर टाकला जातोय. आणि असाच एंड आलाय तो म्हणजे सेट बॅट्समन राहुल तामोरे यांना, आणि त्याची बॅट मात्र आज तळपताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच्या 50 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. असाच राहुल तामोरे मात्र आता फलंदाजीवर शेवटचे षटक घेऊन प्रज्वल 15 धावाच्या वरती. मात्र पहिला चेंडू इकडे मात्र क्षेत्ररक्षक- ताई नजर लग गई असं म्हणायला काही हरकत नाही. इकडे मात्र बडी विकेट, बडी मछली जाल में असं म्हणायला काही हरकत नाही. खूप मोठा विकेट आहे, ज्या विकेटची खरं तर गरज होती सातपाटी संघाला, आणि तोच विकेट मात्र इकडे मिळतोय. आणि सेट बॅट्समन वेल प्लेड, टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण मी म्हणतो की या स्पर्धेत खेळणारा मांगेला आहे, हरणारा मांगेला आहे, जिंकणारा मांगेला आहे. मांगेला समाजाच्या मुलासाठी टाळ्या वाजायला काही हरकत नाही. संघ कुठलाही असो, गाव कुठलंही असो, मात्र टॅलेंट हे खूप महत्त्वाचं आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान राहुल तामोरेला जातो. टाळ्या वाजल्या पाहिजेत. वेल प्लेड राहुल. ही जी तुझी खेळी आहे ती नक्की लक्षात ठेवली जाईल. 2025 मध्ये जर पहिलं कोणी अर्धशतक झळकावलं होतं तर ते राहुल तामोरे यांचं नाव असेल. वेल प्लेड. जाऊया मैदानाच्याकडे. सामना रंगतदार आहे. पहिल्या चेंडूवर प्रज्योत आला. काय प्रज्योतचा फॉर्म सुरू आहे, ज्या पद्धतीने 5च्या सामन्यात 6 मध्ये 11 हव्या त्या, पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकेट्स घेतल्या आणि बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर केले, खूप महत्त्वाचा सामना होता. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या कैलास पागदरे. आपण पाहतो चंद्रकांत म्हणजे चंदू आणि कैलास हे 2 बंधू किती वर्ष झाले या दांडी क्रिकेटसाठी खेळ करतायत. इकडे मात्र आज चेंडू शॉर्ट हँड बनला, खराब क्षेत्ररक्षण तिकडे. एक धाव पुन्हा गेली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना गडी बाद, सुसाईड. गरज होती का? मला वाटते नाही, आणि विकेट येतोय. ताई जर तू याचा रिप्ले पाहिला असेल, जर हा विकेट पाहिला असेल तर कोंबडी पकडायला लागला का हे वाटत होतं थोड्यासाठी, कारण बॉल हातातून त्या हातात तो सायलेन होतो आणि ज्या पद्धतीने त्या बॉल पकडिलो आणि त्यानंतर जी विकेट आली, मला वाटतं त्या सुसाईड विकेट होती ती आणि गरज नव्हती. कैलासला 21 रन होती, त्या 2 रन घ्यायचा प्रयत्न केला आणि विकेट गेले. आता मात्र जी तू सांगितलं की 15 रन येतील, एंड इझी आहे, पण मला नाही वाटतं आता 15 रन येतील, कारण ज्या पद्धतीने बॉल टाकीले हे वाटतं बॉल जम्प चांगली बॉलिंग टाकायला लागले हे मला वाटतं. अजूनही चिराग भाऊ 4 बॉल मात्र अजून शेष आहेत आणि 2 षटकार मारले तरी 12 धाव मात्र इझिली होतील दांडी संघासाठी. आणि आता फलंदाजी करता आलेले आहेत ते म्हणजे न्यू बॅटर जिग्नेश. हे सुद्धा चांगले फलंदाज आहेत दांडी संघाकडून, त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला खूप खूप अपेक्षा असतील. चिराग भाऊ तुम्ही काय म्हणता पुढं? मला वाटतं या सामन्यात आपण प्रेडिक्शन थोडंसं कठीण जात आहे. माझ्यासाठी प्रेडिक्शन कठीण आहे, कारण आधी इथून बोललं तर इथे लागणार, तिथे बोललं तर तिथे लागणार. त्यामुळे सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघासाठी सामना महत्त्वाचा आहे. सामन्याकडे जाणार सामना महत्त्वाचा आहे, अतिमहत्त्वाचा. व्हॉट अ बॉलिंग. आपण नेहमी म्हणतो तोंडाने बोलण्यापेक्षा आपण नेहमी ज्या पद्धतीने म्हणतो की तुमच्या खेळातून बोला, हे खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या बलकर लागते 60. शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक होते, आता 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, व्हॉट अ बॉलिंग. नवीन फलंदाज आला, तो मात्र ज्या पद्धतीने खेळतोय, 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या फलकावर लागते 61. जिग्नेश. शेवटचे 2 बॉल काय पाहायला मिळणार आहे? शेवटच्या 2 बॉलमध्ये खूप काही वेगळं पाहायला मिळू शकते, नो डाऊट, कारण दोन्ही खेळाडू जर विचार केला तर चांगले आहेत, नो डाऊट. कुशल कडून मात्र आता अपेक्षा असतील दांडी संघाला आणि दांडी गावाला. काय करतोय पाहूया. वाईट पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. अजूनही 2 चेंडू मात्र शेष असतील कुशल ह्यांच्याकरता. एक तरी बिग शॉटची मात्र इथे आम्हाला अपेक्षा आहे कुशल ह्यांच्याकडून.
इथे मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, जिग्नेश नवीन फलंदाज आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की जी धावसंख्या सध्या स्थिरावली आहे ती 63. मला वाटते या सामन्याचा आनंद दुबईवरून घेत आहेत आमचे समाज बांधव आणि त्यांच्याकडून एक डिमांड आलाय, ती डिमांड आपण नक्की पूर्ण करणार आहोत या चेंडू नंतर. इकडे मात्र हा चेंडू काय झालाय बघायचं. इकडे मात्र पंच सांगतात फुकटचं बॉल, फुकटची रन आणि याचा अर्थ आहे की या 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून पोहोचते 65, 65 धावा. मला वाटते थोडंसं स्कोरिंगमध्ये अपडेट मागे राहिलं आहे, ते तुम्हाला नंतर पाहायला मिळेल कारण सध्या कॉमेंट्रीमध्ये बिझी आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष असणार आहे. 65 ऑन बोर्ड, 60च धावा तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवतात परंतु 65 झालेत. अजूनही या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा आहे. आपण नेहमी म्हणतो ये आखरी गेंद है शेष और दोनों टीमों के लिए है विशेष. हा शेवटचा चेंडू या सामन्याचं चित्र ठरवणार आहे. राजू भाऊ सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत, दुरूनच थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, स्माईल नाही आहे चेहऱ्यावर कारण 5चा सामना ज्या पद्धतीने त्यांनी गमावला आहे, थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये आहेत. त्यांच्याबरोबर प्रज्योत हंबीर द बरोबर एक्सप्रेस ज्यांनी आपल्या समाजाचं नाव या वर्ल्ड टेनिस क्रिकेटमध्ये नेलंय, तोच प्रज्योत हंबीर सध्या सामन्याचा आनंद घेतोय. 65 ऑन बोर्ड अँड 66 इज अ टार्गेट. 66 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे. जाऊया आपण इथे आपण पाहू शकता प्रज्योत हंबीरला ऑन स्क्रीन, त्याच्याबरोबर राजू भाऊ आहेत. आपण राजू भाऊ बरोबर नेहमी म्हणतो की शेर कभी भी बुडा हो जाए वो शिकार करना भूलता नाही आणि त्यांनी आजही दाखवून दिलंय की क्या पद्धतीचा खेळ त्यांनी केलाय. 65 ऑन बोर्ड अँड 66 इज अ टार्गेट. जर सातपाडी संघ हा सामना विजयी होतोय तर क्रिकेट प्रेमी आणि खूप चांगले आणि नावाजलेले पंच, एक चांगले कॉमेंटेटर, एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे अभिषेक तांडेल यांच्याकडून 1000 म्हणजे 1000चं पारितोषिक सातवाडी संघासाठी आहे. त्याच्याकडे लक्ष असणार. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल करूया. आपल्याबरोबर पप्पू आहेत, आपल्याबरोबर पंकज आहेत, आपल्याबरोबर भाविन आहेत आणि पूनमताई आपल्याबरोबर आहे. पूनमताई, तुझं प्रेडिक्शन झालं फेल कारण विरूपाजी नेहमी सांगतात क्रिकेट में है प्रेडिक्शन है फेल क्योंकि क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल. ज्या पद्धतीचा सामना झालाय 65 ऑन बोर्ड 66 इज अ टार्गेट. काय वाटतंय सामना कुठे जाणार आहे, दांडीला की सातपाडीला? असं मी काहीच आता उत्तर देणार नाहीये कारण हा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 6 बॉल 36 सुद्धा चेज झालेले आहेत. आपण पाहिलेलं असेल टेनिस क्रिकेटमध्ये. तसाच हा क्रिकेटचा सामना आहे, काही सांगू शकणार नाहीयेत. कुठलाही संघ जिंकला तरी हा आपला मागेला जिंकणार आहे. त्यामुळं मला काही नाही आहे की दांडी जिंकावं की सातपाटी जिंकावं. मागचा सामना आपण पाहिला असेल, 5 बॉल 5 डिफेन्स झाल्या होत्या सातपाटी संघाकडून. असा सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तर इथे 66 धावाचं मात्र टार्गेट सेट केलेलं आहे, ते म्हणजे दांडी ब संघाने. मी प्रज्योत हंबीरे, प्रज्योतला विनंती करेल, प्रज्योत या व्यासपीठावर या प्लीज. विनंती असणार आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे ISPL साठी आपल्या समाजाचं नाव ज्यांनी मोठं केलं, टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो कारण आपल्या समाजाचं नाव ज्यांनी खूप मोठं केलं आहे. प्रज्योत हंबीरे प्लीज विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या समाजाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम. त्याच्यावर राजूभाऊ आहेत, राजूभाऊ या, तुम्ही या. मला वाटतं हां सध्या ते सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा सन्मान इकडे होणार आहे, त्यासाठी त्यांनी यायचं. या प्रज्योत हंबीरीचा विचार केला तर ISPL स्टार गेली 2 वर्ष, दोन्ही वर्ष तो सध्या सिलेक्ट होतोय आणि आपल्या समाजासाठी एक भूषणावं काम करतोय. आपण पाहतो की टेनिस क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि सध्या लाखोच्या किमतीत प्रत्येक खेळाडू विकला जातोय IPLच्या धर्तीवर. ISPL आणि प्रज्योत हंबीरे याचा आपण इकडे एक छोटासा सन्मान करतोय. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता प्रज्योत हंबीरे यांना मोठमोठ्या देशात जाऊन सध्या ते खेळत आहेत आणि मला वाटतं लवकरच मोठ्या स्पर्धेत आपण त्यांना पाहणार आहोत. सध्या ते खूप जय मांगेला आपण पाहतोय. मांगेला समाजासाठी भूषण. मी संतोषजी मर्दे यांना विनंती करेल त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय ISPL स्टार अर्थात प्रज्योत हंबीरे यस आपण पाहतोय त्यांचा सन्मान इकडे होतोय. थोडा पुढे चला, पुढे कॅमेरामध्ये घेऊन या ना. येस त्याचा सन्मान घेऊया आणि पुढे इथून या अँगलनी पुढे. येस थँक्यू प्रज्योत.
कीप इट अप, असंच समाजाचं नाव पुढे घेऊन जा आणि आम्हालाही तुम्हाला टी व्हीवर पाहता यावं यासाठी आम्ही नेहमीच आतुर असतो. आणि येणाऱ्या सर्व पुढच्या स्पर्धेसाठी, कारण आता मला वाटते भारत चषक होती ती काही सुरक्षेच्या कारणास्तव थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्याचं व्हेन्यू बदलण्यात आलं आहे आणि त्या स्पर्धेसाठी सुद्धा प्रज्योत जातो आहे. त्याला आपल्या संपूर्ण अखिल भारतीय मंगला समाज परिषदेकडून आपण द्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असो या शुभेच्छा देतो. आयुष, थोडंसं विनंती असेल, आयुष किंवा हितेश जरा समुद्राचा व्ह्यू दाखवा, कारण आपले जे दुबईवरून जे आपले प्रेक्षक पाहत आहेत त्यांनी आम्हाला खास तिकडून सांगितलं आहे की आम्हाला समुद्र पाहून द्या, कारण दुबईचा समुद्र तर जास्तच निळा आहे, आमचा समुद्र थोडासा वेगळा आहे आणि या घरचा समुद्र आपण पाहतोय. या भारतातील समुद्राचे हे नजारे तुमच्यापर्यंत घेऊन येतात आमचे कॅमेरामॅन मॅन फ्रॉम मुरबे आयुष मेहर, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मॅन फ्रॉम सातपाटी अर्थात हितेश पागदरे. हे तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. खूप सारे कॉमेंटेटर्स आमचे मित्र सध्या वाट पाहतात सेकंड इनिंगमध्ये. मी मात्र घेतो एक छोटीशी विश्रांती. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणारे अभिषेक तांडेल यांच्याकडून धन्यवाद. अभि, असंच आमच्यावर सुद्धा प्रेम असू द्या. थँक्यू थँक्यू डीजे. आणि मारला आणि त्या सक्सेस झाला, तर त्या कारणाने तो एकदम पास आहे. आपल्याला माहित आहे चिराग म्हणजे जबरदस्त. चला आता बघू 66 आव्हान मात्र दिले आणि पहिली गोलंदाज घेऊन आले तो मिथून. बघूया तर पंकज, मी म्हणेन जे मॅच चालू आहे सातपाटी आणि दांडी, तर आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये सातपाटी आणि दांडी मॅच चालू आहे. एका बाजून पुनंताई कॉमेंट्रीला, तर एका बाजून चिराग भाऊ आहे. यांच्या मध्ये आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅच चालू आहे, तो त्यांच्या बाजून बोलता, यांच्या बाजून बोलता. तेच मी पण सांगितलं, मला पण टेन्शन आलं तर आता याईन दोघे आपल्याला मधीत पाडतील का काय हाय करून, पण लागेल ते थोडे ते झालेच पाहिजे. मजेत तवच बघू आता मॅच करत 66 रन आव्हान मात्र दिलं दांडी संघान. क्लास बॅटिंग आपल्याला बघायला भेटली राहुलच्या फडीमंचन. आता बघू थोडा आता कान मंत्र्याला लागलं तर सासूरवाडी तर उभी नाही करा या माणसाला, कारण की आमच्या राहुलला आउट केलंय. हाय मला कमेंट्स यायला लागले. चला पहिलं षटक घेऊन आले, पहिलं बॉल दांडी संघा खानशान बघूया, चिंचणे एंड खानशान बघूया. पहिलं षटक घेऊन सामना करायला लागला तर मिस्टर विकी बघूया. मागच्या सामन्यात एक चांगली बॅटिंग केली होती, अष्टपैलू कामगिरी करता आपल्या संघाने आणि परत एकदा मैदानात. आता मात्र यस थोडंसं हलको स्लो डिलिव्हरी बॉल टाकेल तो फलंदाजाला काय हमजवलं ना. डॉट चेंड होता, खाता मात्र खोललेला देखील चांगली बॉलिंग. 66 रन आव्हान दिलं. मला वाटतं 11 एव्हरेज धावायला लागेल ते सातपाडी संघाला. बघूयात पण सातपाडी संघाने हात जिंकले प्लेअर, चांगले चांगले बॅट्समॅन आहेत, कारण की त्यांनी पालघर जिल्ह्यात मला वाटतं जवळजवळ 14 का 16 फायनल मारलेत. आणि तोच संघ आता आपल्याला या मैदानात चिंचणी ग्राउंडवर दिखायला लागले, गावदेवी ग्राउंडवर. बघूया पहिलं दुसरं चेंडू मिथून, हे मात्र मारले. बघू चेंडू निघून जाता मिड ऑफच्या दिशेने, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग 21 धावा भेटेन. आता मात्र श्री गणेश होत आहे सातपाटी संघा
खाता मात्र खोलले 1 धावाशन. बघा 2 चेंडू जाऊन टाकून झालेत आणि धाव झाले ते फक्त 66 रन आव्हान मात्र दिले. आणि जिंकली बॅटिंग मात्र करायला पॉवर प्ले षटक चालय. 2 प्लेअर मात्र बाहेर असतील आणि पॉवर प्ले षटकला म्हणजे फक्त तुम्हाला टापरी मारे बोलला. जिंकली बॅटिंग मात्र करायला लागतील आणि जिंकली बॅटिंग केली सुद्धा या 2 बॅट्समॅन मिस्टर विकी आणि चिराग. बघूया आता मात्र चिराग आहे लेफ्ट हँड बॅट्समॅन आणि त्यासमोर आहे तो मिथून. चला आयोजकांना विनंती असेल ते गाय आहेत त्यांना प्लीज बाजूला करायचं आहे. चला व्हॉलेंटियर्स कोणी असतील प्लीज सहकार्य करायचं आहे. तिला पण बिसरेल भूक लागल्या गवत खालेलं आहे. ग्रीन ग्रास घास झाले का नाही. चला आता बघून मिथून परत एकदा मार्या तरी तो परंतु काय बॉल होती गती होती चेंडूला फलंदाजाला काय हमदुल्ला अख्खं गालफेल करून टाकलं. खूप आपला फलंदाजाला डॉट चेंडू होता जबरदस्त बॉलिंग 3 चेंडू टाकून दिलेत फक्त 1 धाव खर्च केलेत. मिथून परत एकदा चौथा चेंडू घेऊन आले सामना करायला लागला मिस्टर चिराग लेफ्ट हँड बॅट्समॅन 7 पटी. या मात्र परत क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बॉल ज्याला बोलताना यार्कर पद्धतीचे चेंडू होता जिंकला हात रडले परत एकदा डॉट चेंडू होता जबरदस्त बॉलिंग मिथून ज्या मला पहिल्यावर केला दिले त्या प्रत्युत्तर देताना सातपटी संघासमोर जबरदस्त मिथून बॉलिंग 21 धाव आतापर्यंत खर्च केले जबरदस्त बॉलिंग. हे दांडी संघ मला वाटतं चान्सेस जास्त आहेत. बघूया दांडी संघाने पर्सेंटेजचा विचार करायला होता पर्सेंटेज मात्र दांडी संघाने जास्त आहेत. बघूया परत एकदा 5 चेंडू मिथून सामना करतो चिराग. आता मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळून काढले बघू 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाटी मागे नाही यस 1 धावावर समाधान म्हणाले. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती फक्त 2 धावा. लास्ट चेंडू आहे बघूया लास्ट चेंडू षटकर येणं गरजे आहे. बघूया मात्र विकेटने जिंकलं पोटेन्शियल आहे जिंकली ताकद आहे थोडा स्मार्ट वर्क आहे. बघूया जिंकलं स्मार्ट वर्कचा फायदा घेतं का नाही मिस्टर विकी. शेवटचा चेंडू मिथून यानंतर जी जाई बरोबर मॅच आहे या मॅच मध्ये जी टीम जिंकेन त्याला जाई बरोबर खेळायला लागेल. बघूया शेवटची मॅच आहे या सामन्यामधली आजच्या दिवसातली. बघूया परत एकदा मिथून शेवटचा चेंडू सामना करायला लागले. चिराग परत वा काय बॉल टाकला जबरदस्त फलंदाजाला काय हमजलं अख्खं गालफेल करून टाकलं याला सुद्धा. आणि मला वाटतं जवळ ओव्हर सुद्धा खपले आणि फक्त 2 धावा खर्च केला. जबरदस्त सुपर बॉलिंग मिस्टर मिथून दांडी गावातलं मिथून डीजे. गाण्या माध्यमातून पण आमच्या मोदी सरकार जण विमान सध्या बंद केलं कारण की चालूच जिंकलाय तर काय करा त्याला. बघूया पहिले षटक खपलेत आणि 2 धावा फक्त खर्च केलेत आणि आता मात्र 30 बॉलात 64 धावा ही गरज. बघूया सातपटी संघ जिंकलं संघ आहे कारण की त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे ताकद आहे चांगला प्लेअर आहेत काढू शकतात चेस करू शकतात. बघूया परंतु बॉलर सुद्धा एकदम तगडा वाटायला लागले दांडी संघाने. बघूया दुसरं षटक घेऊन यायला लागलं तर दांडी संघाशन प्रथमेश. बघूया दुसरं षटक घेऊन आलं प्रथमेश दांडी संघाशन. बघूया लेफ्ट हँड बॅट्समॅन मिस्टर विकी सातपटी संघाशन ताकद आहे याखाने सॉरी लेफ्ट हँड बॅट्समॅन चिराग. बघूया चिरागला आता मात्र हवा साथ देन का नाही फक्त बॉलला दिशा द्यावे. बघूया त्या पद्धतीने काम करता का नाही. यस चांगलं बॉल परत एकदा दांडी नजर मात्र खतरनाक आहे. ज्या पद्धतीने बॉलिंग टाकायला लागल्यात त्यांना माहिती आहे कोणतं टप्प टाक्या आणि तोच टप्प मात्र या पिचवर त्यांनी टाकायला लागला. जबरदस्त बॉलिंग पहिलंच बॉल प्रथमेश सुद्धा डॉट चेंडू या मात्र थांबून ठेवलं काहीतरी विसर करायला लागले सातपटी फलंदाज मिस्टर विकी चिराग खैमारे यांना. बघू परत एकदा दुसरा चेंडू आता मात्र यस थोडसा पावलं उपयोग केलाय आणि चेंडूला मारलं चेंडू जान गुलीगत झापूक झुपूक मांगेला चौकारटीज.
6 धावा परत एकदा चिराग. आता मात्र यष्टीरक्षक खूपच बाहेर आणि एक फुकटची रन वाईट स्वरूपात. धावसंख्येत झाली ती 7 धावा. अजूनही बिनगडी बाद 7 धावा. बघूया अजूनही संध्या सातपाटी संघाने पॉवर प्लेयर षटक चालू आहे. आता मात्र 3 प्लेयर बाहेर असतील आणि मीन जय हांगतील त्या तुम्हाला फक्त टापरी मारून शॉट खेळेल, परंतु दांडी बॉलर सुद्धा चतुर आहेत. त्यांना माहिती आहे कोणतं बॉल टाके आणि खजिकलो बॉल टाके. ते बरोबर बॉलिंग मात्र टाकायला लागलेत दांडी संघाचे मिस्टर प्रथमेश. परत एकदा चांगलं कमबॅक करीन का नाही लक्ष मात्र असेल. परत एकदा चिराग. फुलटच चेंडूला ढकलून लावले. चेंडू निघून जात सीमा पार. 1 बाउन्स मांगेला सुरमई चौकार. डीज तर मात्र काहीतरी प्रथमेशला थोडंसं बदल करायला लागेल, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग करायला लागले, कारण की हव्या दिशेशन बॉल मार्या म्हणजे सोप्पं काम आहे आणि चिराग तेच काम करायला लागले. सातपाटी संघटी धावसंख्या झाली ती 11 धावा. अजूनपर्यंत या षटकामधला 2-3 बॉल येणं बाकी. परत एकदा मोठा फटका. चेंडू जाण का यस. चेंडू निघून जाण आर पार सीमा पार मांगेला सुरमाई षटकार. डीज प्लेयर आहे आणि त्याला माहिती आहे जजमेंट आहे. पुरेपूर फायदा घ्यायला लागल्या आणि आता मात्र त्यानं टॉप गिअर टाकले. धावसंख्या नेऊन ठेवले ते 17 आणि वैयक्तिक 7-15 खेळायला लागले. स्वतः आपल्या सातपाटी संघटी जबरदस्त एक जिम्मेदारी खेळी मात्र खेळायला लागेल या फलंदाजाला आणि ते काम मात्र तो मस्तपैकी करायला लागले सातपाटी संघटी मिस्टर चिराग. परत एकदा 5 बॉल 26 चेंडू 49 धावी गरज आणि आता परत एकदा फुलटच बॉल होतं, परंतु आणखी बॅटवर राहिलं नाही. परंतु एक मिड विकेटच्या दिशेने बॉल निघून गेले. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावाटी माग असेल, परंतु चांगलं थ्रो ते बघायला भेटेल आणि 1 धावावर समाधान मानलं. धावसंख्येत झाली ती 18 धावा. शेवटचा चेंडू 25 धावा 25 बॉला म्हणे 48 रन ही गरज आहे. आता मात्र परत एकदा विकी एक अष्टपैली कामगिरी करायला लागले सातपाटी संघटी. बघा शेवटचा बॉल मिस्टर प्रथमेश कमबॅक करायला थोडसा महागडा षटक. धावसंख्या विचार केला तर 18 धावा. शेवटचा चेंडू चिराग विक्की आणि या मात्र माऱ्या प्रयत्न पण बॅटर काय हरकी आले ना. परत एकदा डॉट चेंडू हे मात्र षटक करतात. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 धावा. बिनगडी बाद. डीज दरम्यान धावसंख्या जर पाहिली 2 षटकाचा विचार केला तर 24 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. सातपाटी संघाकडनं जबरदस्त या ठिकाणी दोन्ही संघाकडनं एक डावपेच आखण्याचा प्रयत्न. सॉरी या ठिकाणी 18 धावा झालेत. 2 षटकाच्या उत्तरार्ध 18 धावा 66 धावांचं टार्गेट मात्र सेट करायचे आहे सातपाटी संघाला आणि त्याचा प्रत्युत्तर देताना 2 षटकाच्या उत्तरार्ध बिनबाद 18 ची स्थिती ही सातपाटी संघाची. जवळपास अजूनही 24 चेंडू 48 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. 12 ची सरासरीने या ठिकाणी सामना खेळावा लागेल. ज्याप्रमाणे पहिल्यांदाच म्हटलं होतं की एका षटकात 11 ची सरासरी होती, नंतर आता पाहिलं तर 2 षटकानंतर 18 धावा. आता 4 षटकात जी धावसंख्या हवी आहे ती 48.
तर एक या ठिकाणी मोठी घोषणा झाली भारतीय संघाकडनं. भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली यांची कसोटी संघातून निवृत्तीची घोषणा. खरोखरच रोहित पाठोपाठ विराट कोहलीने सुद्धा आपल्या प्रेक्षकांना एक धक्का दिलाय, कारण हे दोन खेळाडू आहेत ते प्रत्येक जगभराच्या प्रेक्षकांची दिलो की धडकन म्हणायला हरकत नाही. फक्त भारतात नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत आणि भारतीय संघासाठी जोरदार धक्का म्हणावा लागेल कसोटी संघाकडनं. रोहित पाठोपाठ विराट कोहलीने सुद्धा निवृत्तीची घोषणा केलेली आहे. लेजंड नेव्हर रिटायर्स, दिस ऑलवेज देअर इन ओव्हर हार्ट फॉर एव्हर. खरोखरच एक दुःखदायक म्हणून मांडली मी की विराट कोहली सारखा एक मातब्बर खेळाडू कसोटी संघातून निवृत्तीची घोषणा करतोय. दरम्यान वडूया या सामन्याकडे. पहिला चेंडू निर्धाव वैयक्तिक, दुसरं सांघिक, तिसरं षटक हाताळण्याकरता मिथून सज्ज आहे. राईट आर्म राऊंड विकेट, चांगला या ठिकाणी पंच केला पाहू शकेल. हलक्या हाताने त्या दिशेला सन्मानाची धावसंख्या उभारताना हा फलंदाज धावसंख्या धावफलकावर 19 धावा, जवळपास 14 चेंडूचा खेळ झालेला दिसतोय तो सातपाडी संघाकरता. आणि धावसंख्या धावफलकावर 19 धावा, 66 धावांचा एक थोडंसं टार्गेट सेट केलंय. काटेकी टक्कर, नाही सातपाडी नाही दांडी, या ठिकाणी कोण जिंकेल अजूनही सांगू शकत नाही. क्रिकेट हा बिनभरोशाचा खेळ आहे आणि अशा वेळी आम्ही कोणत्या संघाला कमी लेखू शकणार नाही, कारण या ठिकाणी विजय फक्त क्रिकेटचा होणार. कोणी जिंकणार फक्त मांगेला. दरम्यान आपण त्या अगोदरच मांगेले समालोचन ऐकलं ते पंकज भाऊच्या मुखातून. खरंच एक अभिमान असायला हवा. मला थोडंसं जमत नाही म्हणून मी कमी बोलतोय, तर मात्र मला अभिमान आहे. दरम्यान चांगला चेंडू, ब्लॉकेज चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून या चेंडूला ओळखलं जातं. दुसऱ्या वर झाला कसा प्रयत्न, सुरटी धाव होईल का पूर्ण, आणि बघूया पंचाखंड जात मागतो. सक्सेसफुल दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करताना दोन्ही या ठिकाणी फलंदाज धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 2 धावेने. दुहेरी धाव टिपली गेली 21. आता मात्र धावसंख्येची हवी आहे 45, अजूनही 45 धावांची. अजूनही 45, 21 चेंडू, 45 धावांची अजूनही गरज आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट इज जेंटलमॅन गेम. क्रिकेटला कमी लिखून चालणार नाही. कधी सातपटी तर कधी दांडी, ह्यांच्यात थोडासा रंगत पाहायला मिळत आहे. फुलंचा चेंडू होता, त्या चेंडूवर जर चाटून गेलेला चेंडू ब्रश केला त्या चेंडूला एक धाव मात्र निश्चित आहे. या ठिकाणी खराब चेंडू होता, थोडासा बैठक प्रमाणे मांडण्याचा प्रयत्न थोडासा चुकलेला आहे या फलंदाजाचा. एक धाव मात्र रोखू शकत नाही दांडी संघ. धावसंख्या धावफलकावर आता मात्र जाताना दिसतंय ते मात्र 22 फॉर नो लॉस ही सातपाडीची धावसंख्या. विचार केला तर एकही गडी अजूनपर्यंत घेऊ शकलेला नाही दांडी संघ. धावसंख्या चांगली टिपण्याचा प्रयत्न, कुठेही गडी गमावण्याचा न मानस या ठिकाणी बाळगला येतो सातपाडी संघाने. मात्र महत्त्वपूर्ण गडी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल दांडी संघाला, नाहीतर सातपाडी संघ या ठिकाणी ताबा मिळू शकेल. चांगला फटका, थोडासा पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मात्र निश्चित आहे. हडवर एकेरी धाव या ठिकाणी धावफलकावर लागताना धावसंख्या ही 23. अजूनही 43 धावांची गरज आहे ती सातपाडी संघाला. थोडंसं आक्रमकता दाखवावी लागेल, कारण आपल्याकडे जवळपास 10चे 10 गडी या ठिकाणी शिल्लक आहेत. अशा वेळी आक्रमकता होताना दिसत नाही. कुठेतरी थोडीशी चिंतेची बाब सातपाडी संघाच्या तंबूत दिसते. षटकातील पुढील चेंडू, राईट आर्म विकेट मिथून, चांगला चेंडू या ठिकाणी लेंथ व्हेरिएशन मध्ये चांगला बदल या ठिकाणी करून दाखवलाय. एक धाव मात्र निश्चित आहे. लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक केला जाईल. एक धाव घेतल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 24. थोडासा या ठिकाणी सूर्यदेव मावळत्याच्या दिशेने जाऊन जाताना दिसतोय. हटूवर 29-30 डिग्री सेल्सिअस वातावरण होताना दिसतंय या मैदानाच्या अंतर्गत. आणि 15-16 किलोमीटर हॉर्सनी या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेला वारे वाहताना दिसतात. मंद गतीनं शरीराला स्पर्श करतात. खरोखरच उन्हाळ्याचे दिवस म्हटलं तर वेगळा टाप येतो की या उन्हामध्ये कसं खेळायचं. मग ते क्रिकेटचं मैदान आठवा, चिंचणीचं मैदान आठवा, तुम्हाला कोणताही त्रास जाणवणार नाही, कारण जवळलगत समुद्राची या ठिकाणी किनारपट्टी आहे. आणि या पश्चिमेकडून पूर्वेकडे जवळपास क्रीडांगणाला लागलेली किनारपट्टी म्हटलं तर हवेचा या ठिकाणी प्रभाव पडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गरमी जाणवणार नाही. ह्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण मैदान म्हणून चिंचणीचं हे मैदान पाहिलं जात आहे. आणि अजूनही म्हणेल की सुशोभीकरण मात्र या ठिकाणी झालेलं दिसतंय. काही वर्षात डेव्हलपमेंट झालं. खास करून उज्ज्वलजी पाटील यांचं मी खास करून आभार मानेल. त्या व्यक्तीने, दानशीर व्यक्तिमत्वाने 100 ट्रकचा भरणा करून या लाल मातीचा भरणा केला या मैदानालगत. सरून सपाटी करून दिलं आणि हिरवळ सुद्धा कायम या ठिकाणी दिसतंय. असं हे मैदान आहे भव्य दिव्य. आणि या ठिकाणीच आपण सामने पाहतोय अखिल भारतीय समाज परिषदेकडनं पहिल्या दिवशी क्रिकेटचं
त्यातील हा सामना रंगतोय तो मात्र सातपटी विरुद्ध दांडी यांच्यात. दोन्ही संघ एक मातब्बर संघ आहेत, यांच्यात काटेकी टक्कर असणार ही शक्यता वर्तवली जाते. चांगला चेंडू, आक्रमक पंचाकडे दाद मागतोय, कोणती चूक करणार नाही पंच, तटस्थ दोन्ही पंच, बाद गडी बाद, वाजव डीजे. संख्या धावफलकावर जर पाहिले 24 धावा धावफलकावर 3.1 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 17 चेंडूचा खेळ शेष आहे. 17 चेंडू 42 धावांची अजूनही गरज आहे. ती मात्र सातपाडी संघाला काटेकी टक्कर मी नेहमी म्हणतोय, कारण हे दोन्ही संघांना एक चांगला संघ म्हणून ओळखला जातोय. या संघात कोणताही संघ मजल मारे सांगू शकत नाही. एका बाजूने कधी सातपाडीची वर चढवते, एका बाजूने दांडी संघाची वर चढवताना दिसतंय. दरम्यान गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र बघूया काय होतं. या ठिकाणी पंचाकडनं काहीतरी इशारा येतोय. दरम्यान नो चेंडूची घोषणा. या ठिकाणी सीमेरेषेचं उल्लंघन केलेलं आहे. जी सीमारेषा आखली गेलेली आहे एसटीच्या बाजूला, सीमेचा रेषेचं उल्लंघन केल्यानंतर तुम्हाला पनिशमेंट मिळणारच. त्याकरता एक नो चेंडू या ठिकाणी घोषित, आणि पुढचा चेंडू हा फ्री हिटचा आहे. बघूया पर्वणी आहे सातपडी संघाकरता की फ्री हिटची संधी गमावणार की या ठिकाणी खेळू एक मोठा एक बिग शॉट येणार. फलंदाज प्रियश राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय प्रियश कडनं. एक थोडीशी या ठिकाणी अपेक्षा होती सातपडीच्या समूह कक्षामध्ये, मात्र ती अपेक्षा भरू करू शकला नाही, कारण फ्रीडची संधी म्हटलं तर तिफाळा बाद दिला जात नाही. पुन्हा नऊ चेंडू, पुन्हा संधी, पुन्हा प्रियेश काय करणार. मागचा चेंडू गमावलाय, पुढच्या चेंडूसाठी पुन्हा संधी आहे. बॅक टू बॅक दुसरा नो चेंडू या ठिकाणी येताना फ्री हिटची संधी सुद्धा. धावसंख्या धावफलकर आता मात्र 26. पप्पू हा नो टेक्निकल नो आपण पकडला जातो. टेक्निकल नो का, जर तुम्ही फ्री हिटचा चेंडू असेल तुम्ही फिल्डिंग बदलू शकत नाही, आणि इकडे चुकी तीच झाली. हा टेक्निकली नो बॉल आहे. पहा इकडे बाकीच्या कुठलीच गोष्ट झाली नाही, पंचांनी ते हेरलं की तिकडे फिल्डिंग मध्ये चेंजेस झाले आणि तेव्हा टेक्निकल नो बॉल आहे. खरोखरच एक जमेची बाजू आहे आणि तिकडे घारीसारखी नजर पंचांची आहे. खास करून पंचांचं कौतुक करावं लागेल. टेक्निकली इश्यू झाला या ठिकाणी. नो चेंडू, फिल्टर मात्र तुम्ही चेंज करू शकत नाही. फ्री हिट करता दरम्यान षटकातील पुढील चेंडू चांगला रिव्हर्स उलट्या फळीने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. पंचांची या ठिकाणी कटाक्ष नजर तुम्हाला या ठिकाणी सांभाळून राहावं लागेल प्रत्येक खेळाडूंना, कारण दोन्ही तटस्थ पंच लाभलेत. काय चिराग या ठिकाणी अफलातून या ठिकाणी कामगिरी करताना पंचांची पंचगिरी जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच. आणि या ठिकाणी आपण बघू शकाल मुख्य व्यासपीठावर आमचे मांगल्या समाज परिषदेचे कार्यकर्ते, एका बाजून संतोष भाऊ, दीपेश, संतोष, सर्वच या ठिकाणी आतुरतेने या सामन्याचा आस्वाद घेताना. षटकातील पुढील चेंडू दरम्यान चिराग यांना हा टाकलेला चेंडू स्क्वेअरचा मारा, आउटसाइड ऑफ साइड, खूप खराब चेंडू. तू मात्र एक नाव विसरला, ज्यांच्याकडे आपलं लक्ष नसते, बॅक पडद्याच्या पाठीमागची हिरो म्हणजेची ओळख आहे खरं तर यतीश भाऊ. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत असणार आहे यतीश भाऊ, कारण यतीश भाऊ आणि क्रीडा महोत्सव हे समीकरण वेगळं आहे. पप्पू तुम्ही म्हटलं बरोबर आहे. आम्ही जर यतीश भाऊ इथे नसला तर कुठेतरी आम्हाला कमतरता भासत असते, आणि यतीश भाऊचं नाव घेणं पुढे आम्हाला आवर्जून घ्यावं लागणार. या ठिकाणी माफी असावी, त्यांचं नाव राहून गेलं. दरम्यान चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा
या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रात चेंडू जातो, एक धाव घेतले, हलकासा प्रयत्न दुसऱ्या गोळ्याचा, तुहिरी धाव टिपली जाईल की यस, 2 धावा. खूपच सुरेख रनिंग दे बिटवीन. खरोखर चिराग विराट कोहलीची नेहमी आठवण करत होते. अशी धावसंख्या जेव्हा घोळवतात ना, एक धाव मनसोक्त आनंद लुटण्यासारखी असते विराट कोहलीची, आणि तीच धावसंख्या कुठली गेली आहे. ना आपण नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्हाला चौकार षटकार येत नाही तेव्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करा, प्रेशर कन्वर्ट करा समोरच्या टीमवर, आणि तेच केलं इकडे सातपाटीकडून चिराग पागदर तीच करतोय. ह्या मात्र हा चेंडू पाहायचा का सोडला फलंदाजाला, ही चुकी आहे. मी कॉमेंट्री करता नेहमी म्हणतो जब बॅट्समन को उसका ऑफ स्टंप का पता नाही, ज्या पद्धतीने चेंडू सोडले जातात, कारण तुम्हाला माहीत नाही तुम्ही कुठे खेळता, तुमचा स्टान्स कुठे आहे, आणि पंचांनी तेच सांगितलं की हा चांगला चेंडू आहे, ऑफिशियल चेंडू आहे असं म्हटलं जातं. पप्पू खरोखरच या ठिकाणी पूर्ण आता लक्ष या ठिकाणी पंचांचं आहे, आणि कडाक्ष नजर, घारीसारखी नजर पंचांची अचूक कामगिरी बजावताना दोन्ही पंच. षटकातील पुढे चेंडू, चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जातोय. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, एक धाव मात्र घेता येईल. या ठिकाणी जेव्हा जेव्हा चेंडू आपल्या फडीवर येत नाही तेव्हा चिराग म्हणतो की एकेरी दुहेरीवर या ठिकाणी भर द्यायला हवा. लिटिल मास्टर सुनील गावस्कर नेहमी म्हणतात की स्कोरबोर्ड को हिलाते रहना चाहिए. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की सिंगल ही संजीवनी आहे. तुम्ही जेव्हा सिंगल्स काढता तुमचं प्रेशर तुम्ही रिलीज करता. पप्पू खरोखरच विराट कोहलीला इतका मोठा ग्रेट खेळाडू आहे, मात्र तो सुद्धा षटकार आणि चौकार जास्त जोर देत नाही. प्रत्येक स्कोर बोर्डला तो हलवत असतो. कोणताही चेंडू असो त्यांना माहिती आहे कोणत्या ठिकाणी धाव घेणं आणि चपडाईने दुसरी धाव कसं खेचणं हे त्यांच्याकडे ते किमी आहे. जे 4 षटकात बनवलेत ना ते आता 2 षटकात बनवायचे आहेत, म्हणजे 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. कौतुक करेल मी ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली, खास करून मिथून पहिलं पॉवर प्लेचं षटक जे हाताळलं गेलं, त्यानंतर तिसरं षटक टाकलं गेलं, अप्रतिम गोलंदाजी. आणि कैलास 2 नो बॉल टाकले, एक टेक्निकल न होता, एक त्याच्या चुकीमुळे न होता, तरी सुद्धा ते षटक 8 धावेचं आणि 1 गडी बाद. ही जमेची बाजू आहे सध्या तरी दांडी बीची, परंतु सामना अजूनही संपला नाही. कारण मुळात नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुम्ही कधीही भविष्यवाणी करू शकत नाही. अजूनही 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. आणि हा सामना जर विचार केला ना, मला अजूनही वाटते पप्पू की हा सामना घासून होणार आहे. हा सामना वन साइडेड नाही आहे, हा सामना घासून होणार. खरोखरच तसं झालंच पाहिजे. प्रेक्षक वर्ग त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकातर्फी सामना जाऊ नये, खरोखरच शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना पाहावा, आम्हाला सुद्धा त्याचा आनंद येईल. कुणी जिंको. आता सध्या प्रश्न मला आणि प्रत्येक कॉमेंट्री बॉक्समध्ये पडलाय की जेव्हा डावखुरा एंड होता तेव्हा प्रियेशला का पाठवलं, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. जसा बाहुबली 1 आला होता, बाहुबलीने जसं आपण नेहमी म्हणत होतो की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, आणि सातपाटीकडे डावखुरा फलंदाज असताना त्यांनी उजव्या हाताचा फलंदाज का पाठवला, हाही प्रश्न आहे सध्या. या ठिकाणी समीकरण पाहून या ठिकाणी गणित करावं लागणार सातपाटी संघाला. चिराग या ठिकाणी फक्त खेळ आणि खेळ खेळायचं नाहीये, या ठिकाणी फक्त क्रिकेट आपण नेहमी म्हणतो, मी क्रिकेटची जेव्हा परिभाषा म्हणतो, क्रिकेट इज अ इंटेलिजंट गेम. क्रिकेट हा खरं तर बुद्धीचा खेळ आहे. बळ तर लागतेच क्रिकेटमध्ये, पण बुद्धी ही तेवढीच महत्वाची आहे. इकडे बुद्धी कमी वापरली गेली का इकडे काही वेगळं स्ट्रॅटर्जी आहे सातपाटी संघाची. अजूनही वेळ गेलेली नाही सातपाटी संघाकडनं. 2 षटकात 34 धावा होऊ शकतात या मैदानावर, कारण पश्चिमेकडून पूर्वेला वारे वाहतात, तर फक्त आणि फक्त बॅटीला दिशा द्यायची आणि षटकार मिळवायचा आहे. हेच प्रयत्न करायचा, फक्त जोर लावायचा नाही. बुद्धीचा खेळ आहे, चाणक्यरित्या वापरायचा आहे आणि चातुर्य बाळगायचं आहे. या ठिकाणी सातपाटी संघाला बघूया 12 चेंडू 34 धावांची गरज. पुन्हा वळूया क्रिकेटच्या मैदानात. 12 चेंडू 34 धावांची गरज सातपाटी संघाला आहे. अजूनही डब्बल डावा या ठिकाणी करावे लागतील. मागच्या 4 षटकात कमी धावसंख्या तिची भरपाई करायची आहे. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे ती सातपाटी संघाला. गोलंदाज दरम्यान राहुल, एका राहुलने किमिया केली, अर्धशतक झळकावलं. दुसरा राहुल आता काय करेल. 12 चेंडू 34 धावांची गरज सातपाटी संघाला. बघूया काय होतंय. राणा मार द विकेट, चांगला चेंडू हाताळला गेला, अप्रतिम मारा. दांडीचे प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी सक्सेसफुल ठरतात. चिराग काय म्हणेल या ठिकाणी अफलातून कामगिरी, कारण मी बघतोय वर्षानुवर्ष 15-20 वर्ष या ठिकाणी दांडी संघ हजेरी देऊया मैदानात. त्यांचं आवडतं मैदान आहे दांडी संघाचं. घरचं मैदान म्हणायला हरकत नाही, कारण दिवाळीचे हंगाम असो, मंगल समाजाचा हंगाम असो, प्रत्येक वेळी त्यांची हजेरी कायम असते त्यांच्या प्रेक्षक वर्गांची. त्या उद्देशाने या ठिकाणी सामना खेळताना दिसत आहेत. दरम्यान चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, मिड विकेट डोक्यावर मोठा बिग शॉट, आउट ऑफ द पार्क, षटकार वाजवडीचे.
होता की डावकृ शैलीचा फलंदाज असताना प्रियेशला का पुढे ढकलण्यात आलं, प्रमोट करण्यात आलं. त्याचं प्रत्युत्तर प्रियेश याने दिलं आहे. माझ्याकडे पण शैली आहे, माझ्याकडे पण खेळी आहे, माझ्याकडून पश्चिमेकडून पूर्वेला वारे वाहतात, त्या दिशेने मी फटकेबाजी करू शकतो, ही माझ्याकडे क्षमता आहे, दाखवून दिलंय. खरोखरच सातपटी, एका बाजूने दांडी, दांडी की सातपटी, सातपटी की दांडी, असा खेळ रंगताना प्रेक्षकांची धगधग वाढताना दिसतंय या सामन्यात. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल चिराग, काही वादच नाही. मी म्हटलं होतं सातपटीचं म्हटलं तो ध्रुव विलनी सतत 14 मालिका या ठिकाणी जिंकलेला संघ आहे, त्यातील 3-4 खेळाडू या संघात खेळत आहेत. दांडीला कमी लिखून चालणार नाही. मांगेला समाजात परिषदेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धा जिंकली असेल दांडी संघाने. चांगला फटका मिड विकेट क्षेत्र, मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, मोठा प्रहार आउट ऑफ द पार्क, मोठा बिग 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 बॉस षटकार. वाजव डीजे. कमी लिखून चालणार नाही, हम भी किसी से कम नाही. दांडी संघानं जोरदार धनका दिलाय. 2 चेंडूवर 2 षटकार. या ठिकाणी थोडासा प्रियेचा विचार करत होता चिराग. या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते प्रियेशवर की डावकृ संघाचा खेळाडू असताना प्रियेशला का प्रमोट केला झालाय सातपटी संघानं. त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्याकडे क्षमता आहे, मी मारेल, मिड विकेट क्षेत्रात मारेल, मिड ऑन क्षेत्रात मारेल, आमच्या संघाला विजय करणार, या उद्देशाने प्रियेशाने या ठिकाणी दाखवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. बरंच काही सांगून होते सातपटी संघासाठी आणि दांडी संघाकरता. दरम्यान 9 चेंडू 22 धावांची गरज, अफलातून कामगिरी. बघूया पहिल्या 3 चेंडूत 12 धावा कुठल्या गेल्यात. राहुल षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा मोठा जळ आला, गोड मासा या ठिकाणी पकडला गेलाय. मांगेल्या भाषेत बोलतात गोड मासा शिकार केला झालाय, त्याची बोट पण काढली गेली आहे. त्याचं गायकीकरण जे केलं ते समृद्ध केनी महिला वर्ग आमच्या समाजाच्या पुढे जाताना, त्याप्रमाणेच पूर्ण दरम्यान जतीनचा विचार केला तर मामाच्या गावाच्या अगेन्स्ट खेळत आहे. मामाच्या गावाच्या अगेन्स्ट खेळायचा का मामाच्या गावाच्या बाजूने खेळायचा की स्वतःच्या गावासाठी खेळायचा प्रश्नचिन्ह जतीनच्या डोक्यात आलाय. बघूया काय होतं या ठिकाणी. दरम्यान चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, ब्लॉक आहे चेंडू या ठिकाणी टाकला गेला. राहुल कमबॅक केलंय. या ठिकाणी जबरदस्त सामना लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त धावांची जोड या ठिकाणी होताना दिसतंय. 7 चेंडू 21 धावांची गरज. एका बाजूने म्हटलं होतं समृद्धी केणी या ठिकाणी आपल्या महिला वर्ग पुढे पुढे जाताना दिसत आहेत गायकीच्या स्वरूपात आपल्या समाजाच्या. तर पूनम पागदरीचा विचार केला तर त्यांनी एक पाऊल पुढे येऊन आम्हाला सांगितलं की मला कॉमेंट्री करायची आणि खरोखरच स्टेज डेअरिंग लागते. पूनमचं मी खास करून कौतुक करेल. 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 चेंडू 21. दरम्यान चिराग एक आक्रमक असा हा फलंदाज आणि चिराग या ठिकाणी सातत्यपूर्ण आपले धावसंख्या गोळा करेल का. 7 चेंडू 21 धावांची गरज. दरम्यान गोलंदाज राहुल शॉर्ट चेंडू होता, त्याला भिरकवण्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरलेला दिसेल. मी म्हटलं होतं खराब चेंडूवर चांगला समाचार घेणं गरजेचं होतं, मात्र ते होताना दिसत नाही. आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला शेवटच्या षटकात 6 चेंडू 20 धावांची गरज सातपटी संघाला आहे. काटेकी टक्कर, रंगतदार कलरफुल सामना ठरतोय.
प्रेक्षकांची दिलोकी धडकन बढानेवाला हा सामना खरोखर धगधग धगधग वाढतंय. सातपटी की दांडी, दांडी की सातपटी. अप्रतिम सामना या चिंचणीच्या भव्य देव पटांगणावर निसर्गरम्य वातावरणात सामना पार पडत असताना शेवटच्या क्षणाला 6 चेंडू 20 धावांची गरज. बघूया या ठिकाणी शेवटचं षटक कोणावर भरवसा करेल कर्णधार दांडी संघाचा, कारण शेवटचं षटक महत्वाचं आहे. 6 चेंडूत 20 धावा जर पूर्ण केल्या सातपटी संघ विजयी, आणि शेवटच्या 6 चेंडूत 20 धावाच्या आत रोखलं तर या ठिकाणी दांडी संघ विजयी. आणि ह्यात क्रिकेटच्या नियमानुसार आज यानी आपल्या या अखिल भारतीय मंगल समाजाच्या नियमानुसार कंपल्सरी चेस करणं गरजेचं आहे. प्रत्येक संघाने दक्षता घ्यायची. एका षटकात 20 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं चिराग शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल आणि त्याचं प्रत्युत्तर दोन्ही संघाने दिलंय. असं नाही की सातपटी दांडीने चांगला खेळ केलाय, सातपटी संघाने तेवढाच चांगला खेळ केलेला आहे. ब्रियेश यांचे 2 मोठे फटके सामन्याचं समीकरण बदलून दिलेलं आहे. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. कैलास वैयक्तिक दुसरं, सांघिक शेवटचे षटक हाताळण्याकरता तयार. आणि सामना खेळण्याकरता पुन्हा चिराग ज्याकडनं पाळलं जात आहे. मोठी खेळणं सक्षम असलेला खेळाडू कैलास की चिराग. दरम्यान मोठा प्रहार लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आणि या 4 धावा, 1 फॉर रन, वाजव डीजे. जिकडे चेंडू होईल तिकडे मी भिरकावेल. चिराग आता थोडासा फडीवर चेंडू होताना 5 चेंडू 16 धावांची गरज. दरम्यान पुन्हा तोच प्रयत्न मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी केला कैलास. आणि एक धाव दुसऱ्या धालकाचा प्रयत्न, स्ट्राईक आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो दुहेरी धाव टिपली गेले. कुठेतरी चुका करता येते या ठिकाणी दांडी संघ. कुठेतरी चांगली फेक असती तर कुठेतरी चिराग हा तंबूचा रस्ता बघत असता, मात्र नाही. 4 चेंडू 14 अटीतटीचा सामना. काटेकी टक्कर, चुरस वाढले, रंगत वाढले, कलरफुल सामना ठरलाय. खरोखर प्रेक्षकांना हवा असा सामना आजच्या घडीला या सातपटी दांडी संघाने करून दिलाय. खास करून मी खेळाडूंचं कौतुक करेल की असा सामना तुम्ही खेळला गेलाय. 4 चेंडू 14. दरम्यान बघूया पंचाकडनं दाद मागतायत आणि हा चेंडू सरळ जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पाहतच राहिला चिराग, पाहतच राहिला. कुठेतरी त्यांना वाईटची प्रतीक्षा होती, मात्र नाही. 3 चेंडू 14. 2 मोठे फटके सातपटीच्या बाजूने जाऊ शकतो. बघूया कैलास तसं काय करून देईल का. एक अनुभवी असा हा खेळाडू आहे. खरोखरच या क्रीडांगणावर भरपूर वर्ष खेळलेला आहे. षटकाला चेंडू मोठा बिग फटका, आर पार दमदार बहारदार षटकार, वाजव डीजे. कडे कर्तबगार चिराग कडे कौशल्य. 3 चेंडू 14 धावा हव्या असताना षटकार खेचला गेलाय. शेवटच्या क्षणाला 2 चेंडू 8 धावांची गरज. आता 2 चेंडू 2 चौकार आल्या तरी सातपटी विजय. मात्र 1 चेंडू महत्वाचा आहे दांडी संघाकरता. 1 चेंडू महत्वाचा आहे. 2 चेंडूत 1 चेंडू महत्वाचा आहे. कैलास की चिराग, चिराग की कैलास, दांडी की सातपटी, सातपटी की दांडी. अखिल भारतीय मंगल समाज परिषदेचा हा जबरदस्त सामना प्रेक्षकांना हवाचा सामना पाहताना दिसतोय. दरम्यान पुन्हा या ठिकाणी पंचांगाने दाद मागितली, यशस्वी पूर्ण. या ठिकाणी तटस्थ पंच दोन्ही हात सावरून वरमगची संधी, वाईटचं सिग्नल. 2 चेंडू 7 धावांची गरज. अतिरिक्त धावांची जोड लागते या ठिकाणी. 2 चेंडू 7 धावांची गरज. 1 षटकार जरी येतो 2 चेंडू मध्ये तरी सामना या ठिकाणी थोडासा झुंज रंगात. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. तर मोठा फटका होऊ शकेल का. आणि षटकार. काय चिराग, काय कौशल्य, काय कर्तबगारी, काय सामन्याला खेचलेला आहे. आणि हा धावा. आणि मागच्या सामन्यात असाच सामना झाला होता सातपटी संघाकडचा.
एक चेंडू 2 धावा हव्या होत्या चिंचणी संघाला आणि सातपाडी संघाने डिफेन्स करून दिल्या होत्या. आता त्यांच्यावरती आघात आहे. एक चेंडू 1 धावा, एक चेंडू 1 धावा, कंपल्सरी चेस. बघूया काय सामना खेळलाय, काय चिराग मेहर इकडनं युट्यूबवर प्रक्षेपण करताना धगधग वाढते. का रे दांडी का सातपाडी चिराग? दोघांच्या मध्ये सामना आहे सध्या तरी, आणि मला तरी वाटतं खूप चांगला सामना. म्हणजे मी मगाशी म्हटलं कोणी जिंकलं ना तरी इकडे क्रिकेट जिंकेल, कोणी जिंकलं ना इकडे जिंकेल मांगेला, हे महत्वाचं आहे. खरोखरच कोणी जिंको या ठिकाणी क्रिकेट जिंकलं म्हणायला मी हरकत नाही. आता बघा इकडे तुम्हाला पाहायचं असेल ना, तुम्ही दोन्ही टकआउट्स कडे बघा. आता त्यांच्या पाठीएकाला एकच सांगितलं, बाबा जागा सोडायची नाही, जागेवरच बसा, जिकडे बसला तिकडेच बसा. असं सौरव गांगुली सुद्धा करायचे. असा जर तुम्ही 1983चा जो झिम्बाब्वेचा मॅच बघितला असेल, तिकडे तसंच केलं होतं आपल्या मॅनेजरनी, कोणालाच हलवून दिलं नव्हतं. एक चेंडू 1 धावा शेवटचा. या ठिकाणी घोषणा आली आहे, कोणी मैदानात जाऊ नये या सामन्यानंतर, कारण हा सामना असा झालाय कारण या ठिकाणी ज्याप्रमाणे दोन्ही संघात जोशपूर्ण सामना आहे. एक चेंडू 1 धावा, कैलास की चिराग की कैलास, दांडी की सातपाडी की दांडी. ऐका ना, दोघांमध्ये एक कॉमन आहे, पाकदरे. दोघंही पाकदरे आहेत, एक कैलास पाकदरे, एक चिराग पाकदरे. आता पाकदरे जिंकणार, मांगलो जिंके. मॅच खूप महत्वाचे आहे. इकडे थोडंसं वेगळं मांगला जिंकणार, आता इकडे पाकधरी जिंकणार आहे. दरम्यान एक चेंडू 1 धावा. बघूया कैलास यांना सामना जिवंत ठेवावा लागेल, कारण त्यांच्यावर बडी मार झाला. 19 धावा कुठल्या गेले, तब्बल 5 चेंडूत 20 धावा हवा असताना चिराग आणि किमियागर कामगिरी. एक चेंडू 1 धावा. दरम्यान बघूया काय होत आहे. 15 वाईट सिग्नल आणि दांडी संघ पराभूत. सातपाडी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. काय सामना, काय चिराग काय म्हणेल? मला एकच विचारायचं, त्यांनी डेअरिंग का केली? हा वाईट चेंडू सोडण्याची डेअरिंग. चिराग पाकदरे हॅट्स ऑफ यार. कारण हा वाईट सोडणं म्हणजे थोडंसं खूप म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असला तर हा वाईट सोडलाय, अप्रतिम. आणि संतोषजी मर्दे खूप खुश आहेत. अशा मॅचेस बघायला मजा येते. पण चिराग पाकदरे वेल प्लेड, वेल लिव्ह. सामना ज्या पद्धतीने आम्हीही जगलाय, इकडे प्रत्येकाने जगला खरं तर. वेल प्लेड. दांडी संघ आपण खूप चांगला खेळ केलाय, नो डाऊट. दांडी संघाने जो खेळ केला त्याबद्दल त्यांचं कौतुक असणारच आहे. दोन्ही संघ खूप चांगले खेळलेत. वेल प्लेड. चिराग या सामन्यात मज्जा आली. काही असो, कुणी जिंको. चला टॉस साठी चला. सौरभ मेहर सातपाडी यांच्याकडून चिराग पाकदरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, आणि 1000 रुपये अभिषेक तांडेल जमा करा. अभिषेक तांडेल 1000 जमा करायचे आहेत. षटकाराचे जेवढे आहेत तेवढे जमा करा. जयमीत मेहर जेवढे षटकार आहेत तेवढे जमा करा प्लीज. धन्यवाद. पुन्हा एकदा संतोषजी मर्दे यांच्याकडे जाऊ. धन्यवाद चिराग. पुढील सामना जाई संघाचा कर्णधार, सातपाडी संघाचा कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचा आहे. आणि नाणेफेकीसाठी